हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जी अपकमिंग DMAR ची मित्रांनो फार्मासिस्ट एक्झाम आहे. तर या एक्झाम मध्ये मित्रांनो कोणत्या पॉइंट वरती 100% क्वेश्चन येतो, कोणते असे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ज्यावरती तुमच्या एक्झाम मध्ये 100% क्वेश्चन येणार, तर असे पॉइंट आपण या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टुडंटने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केलेला होता, सर आता खूप कमी टाइम राहिलाय, तर सर कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन येतो, कोणतं टॉपिक करायला पाहिजे. तर मित्रांनो, टेक्निकलच्या कोणत्या पॉइंट वरती 100% क्वेश्चन येणार ते सर्व पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे पण मी पॉइंट सांगेल ते सर्व पॉइंट तुम्ही करायचंच आहे. 100% TCS पॅटर्न नुसार त्या पॉइंट वरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो, हे गॅरंटीड असणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर जे फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये ज्यांना बी फार्म एम फार्म स्टुडंटला जॉब करायचे त्यांना रेफरन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्यासोबत DMAR एक्झाम साठी जर तुम्हाला अशा पद्धतीची जे स्क्रीनवरती दाखवतोय अशा क्वालिटी नोट्स तुम्हाला पाहिजे, जेणेकरून कमी टाइम मध्ये तुम्ही इम्पॉर्टंट पार्ट लवकरात लवकर करू शकता. तर त्याच्यासाठी मित्रांनो, जे डिस्क्रिप्शन मध्ये आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबर वरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, फार्माकोव्हिजिलन्स जॉब रिलेटेड पण आणि DMAR च्या नोट्स रिलेटेड पण. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, हा जो स्क्रीनवरती दिसतोय तुम्हाला, हा टेक्निकलचा मित्रांनो तुमचा सिलेबस आहे. तर या सिलेबस वरती मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये 40 क्वेश्चन बनणार आहेत. ठीक आहे. आता 40 क्वेश्चन मधले काही पॉइंट जे इम्पॉर्टंट असतात त्यावर 100% क्वेश्चन येतो, ते आपण डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हे जे ऍक्ट आणि इयर आहेत, तर त्यावरती मित्रांनो तुमच्या एक्झाम मध्ये एक क्वेश्चन 100% असणार. तर त्याच्यामध्ये कोणती ऍक्ट विचारू शकतात तुम्हाला, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट विचारू शकतात की ती कोणत्या इयरला आलेला आहे, फार्मसी ऍक्ट तुम्हाला विचारू शकतात, पेटंट ऍक्ट विचारू शकतात, पॉइझन ऍक्ट विचारू शकतात, ड्रग प्राइसिंग कंट्रोल ऍक्ट विचारू शकतात. म्हणजे हे सर्व ऍक्ट तुम्हाला कोणत्या इयर मध्ये पास झालेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण या पॉइंट वरती तुमच्या एक्झाम मध्ये 100% एक क्वेश्चन बनतो. आणि मित्रांनो, आपली फार्मसीची DMAR ची एक्झाम आहे, खूप साऱ्या शिफ्ट मध्ये होते, तर मल्टिपल त्यांना क्वेश्चन पेपर बनवावे लागतील. तर सेम क्वेश्चन तर नसतात, तर सिमिलर क्वेश्चन असतात. कुणाच्या पेपरमध्ये मित्रांनो फार्मसी ऍक्ट वर क्वेश्चन येईल, कुणाच्या ह्याच्यामध्ये कॉस्मेटिक ऍक्ट वरती येईल, कुणाच्या ह्याच्यात पॉइझनिंग ऍक्ट वरती येईल. त्याच्यासाठी मित्रांनो आपलं क्वेश्चन पेपर मध्ये कोणतं ऍक्ट असेल माहिती नाहीये, तर त्याच्यासाठी हे क्वेश्चन करावं लागेल. तुमचे 2 मार्क फिक्स असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे सर्व पॉइंट बघू. आता मित्रांनो, हा जो कंटेंट दिसतोय ना, हा कोलॉजीचा पार्ट आहे. आता कोलॉजीचा पार्ट जर बघितलं तर आपल्या सिलेबस मध्ये जो कोलॉजीचा पार्ट आहे, ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता मला खूप सारे जण म्हणतात, सर कोलॉजीचं काय करायचं, कोणतं स्टडी करायचं. तर न्यूरो फार्माकोलॉजी आहे म्हणजे ड्रग ऍक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम हे होईल. ड्रग ऍक्टिंग ऑन पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे इन्क्लूड होईल. ड्रग ऍक्टिंग ऑन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे इन्क्लूड होईल, म्हणजे ANS असेल, PNS असेल, तर हे सगळं इन्क्लूड होणार आहे. आता याचं स्टडी करताना कसं करायचं, तर मित्रांनो याचं स्टडी करताना तुम्हाला जे न्यूरो फार्माकोलॉजी दिलेला असेल, हा सर्व पॉइंट करावा लागेल. त्याच्यानंतर कार्डिओवॅस्क्युलर फार्माकोलॉजी मध्ये जेवढे बी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत, त्याच्यानंतर ड्रग युज्ड फॉर कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असेल, अँजिना पेक्टोरिस साठी तर ते कॅटेगरी मधले सगळे क्लासिफिकेशन तुम्हाला करावे लागतील. तर मित्रांनो, मॅक्झिमम टाइम क्लासिफिकेशन तुम्ही केलं तर असे कोलॉजीच्या पार्ट वरचे आन्सर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर इथे क्लासिफिकेशनचं मी स्क्रीनशॉट टाकले. तर कार्डिओवॅस्क्युलर ड्रग मध्ये तुम्ही बघू शकता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, अँटी अँजेलर ड्रग आहे, ड्रग ऍक्ट फॉर पेरिफेरल वॅस्क्युलर डिसीजेस आहे, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर. तर हे क्लासिफिकेशन जे आपल्या सिलेबस मध्ये पॉइंट आहेत ते करावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, आता मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय इंडियन फार्माकोपिया कमिशन. तर हे कधी आलेलं आहे, त्याचं चेअरमन कोण आहे, इस्टॅब्लिश कधी झालंय, लोकेशन काय आहे, यावरती क्वेश्चन 100% येणार.
त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे इंडियन फार्माकोपियामध्ये ते म्हणजे जे फार्माकोपियाचे एडिशन आहेत त्याच्यावरती 100% क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाणार आहे. पण इथे मॅटर असं नाही करत की कोणतं एडिशन विचारेल माहिती नाहीये, पण तुमच्या एक्झाम मध्ये 3rd एडिशन 4th एडिशन 5th एडिशन याचं इयर तुम्हाला विचारू जाऊ शकतं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर अडेंडम असेल सप्लिमेंट कोणत्या एडिशनची कधी आले हे विचारल्या जाण्याचे चान्सेस आहेत. हे 100% IMP आहे. इथे तुमचे काय होईल 2 मार्क फिक्स होतील हे केल्यास. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट जर आपण बघितला तर आपल्याला ब्रिटिश फार्माकोपियावरती पण एक क्वेश्चन येतो. तर मित्रांनो इकडे क्वेश्चन जर बघितला तर ब्रिटिश फार्माकोपियाच्या एडिशन वरती येईल की फर्स्ट एडिशन ऑफ ब्रिटिश फार्माकोपिया कधी आलेला आहे, कधी आलाय 1864 मध्ये. आता हे ब्रिटिश फार्माकोपिया कोणत्या फार्माकोपियाहून बनवलेला आहे तर इकडे 3 फार्माकोपियाज आहेत आणि त्याचे इयर पण आहेत. तर हे इयर पण इम्पॉर्टंट आहेत. डब्लिन फार्माकोपिया असेल, इडिनबर्ग असेल, फार्माकोपिया लंडनाइज्ड असेल, तर यांच्या इयर वरती पण क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. हे करायचंय म्हणजे तुमचे 2 मार्क मित्रांनो फिक्स होतील. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पार्ट जर आपण बघितलं तर फार्माकोकायनेटिकची डेफिनेशन पण खूप वेळेस विचारले. फार्माकोकायनेटिक म्हणजे व्हॉट द बॉडी डज टू ड्रग, म्हणजे बॉडी ड्रग सोबत कोणत्या कोणत्या गोष्टी करते, म्हणजे ड्रगचं ऍब्सॉर्प्शन बॉडी थ्रू होतं, ड्रगचं डिस्ट्रीब्युशन आहे, ड्रगचं मेटाबॉलिझम आहे, ड्रगचं एक्सक्रिशन आहे. तर हे येतं फार्माकोकायनेटिक मध्ये आणि ह्यांच्या सगळ्यांच्या डेफिनेशन पण करणं गरजेचं आहे. जनरल फार्माकोलॉजी वरती डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे फार्माकोडायनामिक. फार्माकोडायनामिक म्हणजे काय मित्रांनो, व्हॉट द ड्रग डज टू बॉडी, म्हणजे ड्रग बॉडीला कोणत्या कोणत्या गोष्टी हे करतो, म्हणजेच तो ड्रग कशा पद्धतीने बॉडीमध्ये ऍक्ट करतो, कोणत्या रिसेप्टरला ऍक्ट करून एखादं तिकडे केमिकल वगैरे इन्क्रीज असेल डिक्रीज असेल आणि त्याच्यानंतर जे डिसीज क्युअर करण्याची क्षमता आहे त्या ड्रगची तो दाखवेल. ते म्हणजे स्टडी करणं म्हणजे फार्माको डायनामिक मध्ये इन्क्लूड होतं. यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर रिसेप्टर बाइंडिंग वरती, डोस रिस्पॉन्स रिलेशनशिप वरती, थेरापेटिक अँड टॉक्सिक इफेक्ट वरती, पोटेन्सी आणि इफिकसी वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टर्म आहे मित्रांनो अगोनिस्ट आणि त्याच्यानंतर अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट वरती रिपीटेड क्वेश्चन विचारलेले आहे. अन अँटागोनिस्ट इज अ ड्रग विच बाइंड टू द रिसेप्टर बट डज नॉट ऍक्टिव्हेट इट. तर अँटागोनिस्ट हे असे ड्रग असतात जे रिसेप्टरला बाइंड करतात आणि अगोनिस्ट जो असतो आपल्या नॉर्मल ड्रगला ते साईड देत नाहीत आणि त्या ड्रगची ऍक्शन तिथे स्टॉप करतात. तर हे अँटागोनिस्टच्या डेफिनेशन वरती 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर थेरापेटिक इंडेक्स वरती विचारला जाऊ शकतो. आता हे जे मी जनरल फार्माकोलॉजीचे पॉइंट आहेत एक क्वेश्चन तर 100% येणार म्हणजे तुमचे 2 मार्क फिक्स होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो फेमस सायंटिस्ट अँड दिअर कंट्रीब्युशन इन फार्माकोलॉजी. तर मित्रांनो एखाद्या सायंटिस्ट वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. कसं सायंटिस्ट, फादर ऑफ फार्माकोलॉजी विचारलं जाऊ शकेल किंवा फादर ऑफ इंडियन फार्माकोलॉजी विचारलं जाऊ शकेल. एखाद्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकेल की डिस्कवर ऑफ पेनिसिलिन कोणत्या शास्त्रज्ञांनी केले. त्याच्यानंतर फादर ऑफ मेडिसिन कोण आहे हे विचारू शकेल किंवा इन्सुलिनला डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव काय. तर या टेबलवरती पण 100% तुमचं एक क्वेश्चन बनतोय म्हणजे तुमचे 2 मार्क इकडे फिक्स होत आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन. बायो अवेलेबिलिटीची डेफिनेशन काय आहे, काय कन्सेप्ट आहे, तर फ्रॅक्शन ऑफ अनचेंज्ड ड्रग दॅट रिचेस टू सिस्टमॅटिक सर्क्युलेशन फ्रॉम ऍडमिनिस्टर्ड डोस ऑफ ड्रग, म्हणजे ज्या साईडला ड्रग ऍडमिनिस्टर्ड केलाय त्या साईटवरून आपल्या सिस्टमॅटिक सर्क्युलेशन मध्ये किती % ड्रग येतो अनचेंज फॉर्म मध्ये, त्या ड्रगच्या त्या ह्याला बायो अवेलेबिलिटी म्हणतात. त्याचं फॉर्म्युला पण आहे इकडे विचारलं जाऊ शकतं किंवा कोणत्या रूटची बायोअवेलेबिलिटी जास्त आहे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हे व्यवस्थित केलं 2 मार्क तुमचे फिक्स असतील. तर मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डेंटल प्रोडक्ट. तर मित्रांनो डेंटल फार्माकोलॉजी पण आपल्या सिलेबसला आहे आणि या डेंटल फार्माकोलॉजी वरती 2 मार्क तुमचे भेटू शकतात. एक क्वेश्चन तर 100% येणार. तर इकडे जास्तीत जास्त चान्सेस कशावरती क्वेश्चन विचारणे आहेत तर आपल्या टीथ जे आहे टीथच्या अॅनाटॉमी वरती क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की आउटर लेअर ऑफ टीथ याला काय म्हणतात, याला म्हणतात इनॅमल. त्याच्यानंतर हे क्राउन असेल, नेक रिजन असेल, रूट असेल, असं एखादा
अॅनाटॉमी वरती क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. सोबतच इम्पॉर्टंट पार्ट मित्रांनो डेंटल प्रोडक्ट, जे काही डेंटल प्रोडक्ट आहेत त्यावरती क्वेश्चन विचारतात. जसं की अँटी कॅरिंग एजंट असेल त्याला काय म्हणतात, त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे अँटी कॅरिंग एजंटचं. त्याच्यानंतर क्लिनिंग एजंट आहे, डेंटिफ्रायसिस आहे. लास्ट एक्झाम मध्ये पण असे क्वेश्चन विचारले गेलेत. पॉलिशिंग एजंट, विच ऑफ द फॉलोइंग इज पॉलिशिंग एजंट. तर असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तुमचे 2 मार्क डेंटल फार्माकोलॉजीवरती फिक्स आहे. त्याच्यानंतर फार्मसी इपिडेमिओलॉजी. तर मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी वरती डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये काय केलं जातं, pharmacy epidemiology is a branch of epidemiology that study use of effect of drug in large population. तर मित्रांनो फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये काय करतात, ड्रगचं इफेक्ट लार्ज पॉप्युलेशन वरती कसा भेटतो त्याची स्टडी फार्मसी इपिडेमिओलॉजी मध्ये काय केली जाते. तर ही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यानंतर फार्मसी इपिडेमिओलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह असेल, त्याच्यानंतर एम्स असेल, तर हे तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस असणार आहेत. त्याच्यानंतर फार्मसी इपिडेमिओलॉजीचा जो काही डेटा आहे तो कलेक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड यूज केल्या जातात. तर तिकडे कोणकोणत्या स्टडी असतात, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टडी असेल, अनालिटिकल स्टडी असेल, कोहर्ट स्टडी असेल, केस कंट्रोल स्टडी असेल, हे तुम्हाला करावं लागेल. यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर क्लिनिकल फार्माकोलॉजी. आता क्लिनिकल फार्माकोलॉजी मध्ये मित्रांनो क्लिनिकल फार्माकोलॉजीचे डेफिनेशन वरच्या रिलेटेड एखादं क्वेश्चन तुम्हाला थेरॉटिकल विचारलं जाईल. त्याच्यानंतर एम्स ऑफ क्लिनिकल फार्माकोलॉजी. एम्स काय असू शकतात, यूज ऑफ मेडिसिन, इफेक्टिव्ह यूज ऑफ मेडिसिन, रॅशनल प्रिस्क्रायबिंग, मॉनिटरिंग ड्रग इफेक्ट. तर असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. या पॉइंटवर तुमचे म्हणजे आपण जे इकडे डिस्कस करतोय ना मित्रांनो, जे इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्यावरती 100% क्वेश्चन म्हणतो, तर असेच आपण पार्ट हे करतो. तुम्ही एक्झाम झाल्याच्या नंतर मला वाटल्यास माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांना भेटतो, तुम्ही मला मेसेज करा की सर तुम्ही हे पॉईंट सांगितले आणि क्वेश्चन नाही आला. असं होणारच नाही. 100% गॅरंटी देतो. जे पॉईंट मी डिस्कस करतो या व्हिडिओमध्ये सर्वांवरती क्वेश्चन येणार. आणि मित्रांनो हे जे मी नोट्स दाखवतोय ह्या सगळ्या माझ्या ज्या टेक्निकलच्या मी स्वतः प्रिपेअर केलेल्या नोट्स आहेत, कुठून कॉपी केलेल्या आहेत, कुठून उचलेलं नाहीये. ही 100% आम्ही मेहनत करून काढलेल्या नोट्स आहेत. आणि मित्रांनो जर तुम्हाला ह्या क्वालिटी नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय. आणि ह्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रिंटेबल असतील, असं नाही की कुठेतरी ऍप मध्ये देतोय तिथेच व्ह्यू करून बघणार. तुम्ही प्रिंट काढू शकता, तुम्ही तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवू शकता. नंतर टीसीएस पॅटर्नच्या जेवढ्या पण एक्झाम आहेत त्याच्यासाठी पण या क्वालिटी नोट्स तुम्हाला भेटू शकतात. आणि तुम्ही कंटेंट बघू शकता, स्क्रीनवरती दाखवतोय सेम कंटेंट, सेम पॉइंट वाईज व्यवस्थित नोट्स आहेत, जेणेकरून आता पण तुम्ही राहिलेल्या डेज मध्ये तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट पॉइंट आहे रोल ऑफ अँटीबायोटिक्स. आता रोल ऑफ अँटीबायोटिक्स वरती ना मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन जे येणार आहे ते असणार आहे मित्रांनो यूज ऑफ ड्रग, म्हणजे चॉईस ऑफ ड्रग वरती पण अँटीबायोटिक वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अँटीबायोटिक्सचे जास्त तर मित्रांनो ऍडवर्स ड्रग रिॲक्शन पण एक विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कॉन्ट्रा इंडिकेशन पण अँटीबायोटिक्सचं विचारलं जाऊ शकतं. जरी आपल्या सिलेबस मध्ये पॉइंट फक्त रोल ऑफ अँटीबायोटिक असेल तरी पण मित्रांनो अँटीबायोटिक्सच्या क्लासिफिकेशन वरती क्वेश्चन विचारेल. पेनिसिलिनचं क्लासिफिकेशन असेल, टेट्रासायक्लिनचं असेल, अमायनोग्लायकोसाइडचं असेल, किनोलोनचं असेल, तर तिथे क्लासिफिकेशन वरती पण विचारलं जाणार. त्याचबरोबर ऍडवर्स ड्रग रिॲक्शन ऑफ अँटीबायोटिक्स विचारलं जाणार, कॉन्ट्रा इंडिकेशन विचारलं जाणार. त्याच्यानंतर मित्रांनो चॉईस ऑफ ड्रग मध्ये पण अँटीबायोटिक विचारेल. आणि मित्रांनो अँटीबायोटिक वरती 100% 2 क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये असू शकतात. तर अँटीबायोटिक्स इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला करावंच लागेल. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्शन वरती पण एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो 100% ज्या पॉइंट वरती क्वेश्चन येतो ते म्हणजे आपले फार्मा ज्युरिस्प्रुडन्सचे शेड्यूल्स आणि त्याचबरोबर अपेंडिक्स. अपेंडिक्स वर एखाद्या वेळेस नाही विचारू पण शकतात, पण शेड्यूल तर 100% आहे. अपेंडिक्स फर्स्ट कशा रिलेटेड आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ कशा रिलेटेड आहे असा क्वेश्चन विचारेल. त्याच्यानंतर मित्रांनो शेड्यूल वरती शेड्यूल ए कशासाठी आहे, शेड्यूल एम कशासाठी आहे, शेड्यूल एक्स, शेड्यूल एच. तर मित्रांनो यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% विचारेल. त्याच्यासाठी शेड्यूल करा. आणि मित्रांनो मी हे जे व्हिडिओ आहे ना हे
टेक्निकलचं स्टडी करताना कोणते इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जे तर तुम्हाला 100% करावे लागतील ते पॉइंटच इकडे दाखवतात. याचा अर्थ असा नाही की टेक्निकलचा अदर पॉइंट इम्पॉर्टंट नाहीये, पण आपण खूप सारे स्टुडंट म्हणतात ना सर इम्पॉर्टंट सांगा, तर त्यांच्यासाठी आणि बाकी जे फर्स्ट टाइम एक्झाम देत आहेत त्यांना आयडिया येईल की कुठे क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो, त्याच्यासाठी बनवतोय. आणि मित्रांनो आपण पेड बॅचेस तर घेतोच, पण फ्री मध्ये पण खूप सारा कंटेंट आपल्या युट्यूब चॅनलवर क्वालिटी कंटेंट प्रोव्हाइड करतोय आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड इट्स अमेंडमेंट, याच्यामध्ये मित्रांनो 3 डेफिनेशन आहेत. तर या 3 डेफिनेशन वरती 100% तुम्हाला म्हणजे तिन्ही डेफिनेशन वर येणार. जे 15 शीट मध्ये पेपर आहेत ना, एकामध्ये विचारेल मिस ब्रँडेड ड्रग काय आहे, एकामध्ये अडल्ट्रेट ड्रग काय आहे, एकामध्ये प्युरियस ड्रग. मिस ब्रँडेड ड्रग मध्ये काय असतं मित्रांनो, लेबल इज फॉल्स मिसलिडिंग. तर मित्रांनो इथे एक्झाम्पल पण दिलाय मी, रॉंग एक्सपायरी प्रिंटेड. अडल्ट्रेट ड्रग मध्ये तुम्ही बघू शकता कंटामिनेटेड, इम्प्युअर ऑर हार्मफुल, मिक्सर विथ डर्ट. त्याच्यानंतर प्युरियस ड्रग काय असतं, फेक, नॉट विथ इट्स क्लेम टू बी, म्हणजे प्युरियस ड्रग असणार आहे. ठीक आहे. त्याच्या या डेफिनेशन तुम्ही करा, 100% विचारेल. तुमचे 2 मार्क मित्रांनो या टेबल वरती फिक्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे ते म्हणजे फार्मसी ऍक्ट 1940. तर मित्रांनो फार्मसी ऍक्ट 1940 मध्ये पीसीआय कोणत्या सेक्शनच्या अंडर येतं, त्याच्यानंतर सेंट्रल रजिस्ट्रेशन कोणत्या सेक्टरच्या अंडर येतं, हा फोर्स कधी म्हणजे फार्मसी ऍक्ट 1948 जे ते कोण फार्मसी ऍक्ट कधी पास झालाय, ऍक्ट वरती इयरवर त्याच्यानंतर 4 मार्चला आलाय, हे यावरती क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. किंवा फार्मसी ऍक्टच्या फंक्शन वरती, फार्मसी ऍक्टचा रोल काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, एम्स काय, आणि हे जे क्वेश्चन आहेत मित्रांनो तुम्ही तुमचं लॉजिक लावून पण आन्सर करू शकता. आणि मित्रांनो फार्मसी ऍक्टवर 2 मार्क तुमचे फिक्स होतील. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे आपलं पीसीआयचं किंवा फार्मसी प्रोफेशन जे रेग्युलेट करतं इंडियामध्ये ते म्हणजे पीसीआय, यावरती क्वेश्चन विचारेल. हे तुम्हाला करावं लागेल. म्हणजे पीसीआय रिकॉन्स्टिट्यूट किती इयर न होतो, या कमिटीमध्ये इलेक्टेड मेंबर किती आहेत, यावरती क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस 100% आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन रेग्युलेशन. तर मित्रांनो जे एज्युकेशन रेग्युलेशन आहे यावरती पण क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की एज्युकेशन रेग्युलेशनचं जे अपडेट आहेत, फर्स्ट एज्युकेशन रेग्युलेशन कधी आलं, 1953 साली आलं. सेकंड एज्युकेशन रेग्युलेशन 1972, थर्ड असं कोणतं पण एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मसीज, तर सेंट्रल रजिस्टर फार्मसीचं कसं असतं हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. स्टेट रजिस्टरवर पण विचारलं जाण्याचे चान्सेस असतात. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एफडीए. एफडीए जे आहे मित्रांनो जे की रेग्युलेट करतो एखाद्या कंट्रीमध्ये जे काही मेडिकल डिव्हाइसेस आहेत, फूड आहेत, ड्रग आहेत, कॉस्मेटिक. तर मित्रांनो हे रेग्युलेटरी अथॉरिटी आणि एफडीए यूएससी ची आहे. तर इंडियामध्ये ड्रग रेग्युलेशन कशा पद्धतीने चालतं किंवा या रिलेटेड इयर मध्ये पण तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की एफडीए ची ऍक्ट कधी पास झाले, त्याचं मेन फोकस एरिया काय असतं, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत एफडीए चे. आता मित्रांनो इथे तुम्ही जर बघितलं आपलं इंडियाचं इकडे मी फ्लॅग देऊन इथे मेन्शन केलंय. तर मित्रांनो इंडियन एफडीए जे असतं ते रेग्युलेट कुठून केलं जातं, तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर थ्रू केलं जातं. तर ऍक्ट कोणत्या ऍक्ट नुसार बनलेलं आहे इंडियन एफडीए, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया काय आहे, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे सीडीसीएसको. त्याच्यानंतर ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया डीसीजीआय. तर मित्रांनो हे मेन ऑफिशियल असणार आहेत. तर मित्रांनो इंडियन एफडीएचं फंक्शन तुम्हाला एखादा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे यामध्ये एफडीएचा, फूड अँड सेफ्टी ड्रग स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे मित्रांनो फुसाई, म्हणजे इस्टॅब्लिश अंडर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट 2006, इस्टॅब्लिश इन 2008. याचं हेडक्वार्टर न्यू दिल्ली, हैदराबाद. आणि गव्हर्निंग बॉडी कोणती आहे मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ऑफ इंडिया. तर याच्यावरती एफडीएवर असे इम्पॉर्टंट क्वेश्चन येऊ शकतात. ह्याचे ऑब्जेक्टिव्ह, ह्याचं फंक्शन तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस असणार आहेत. त्याच्यानंतर रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट. रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट मध्ये प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असतात, म्हणजे स्टोरेज असेल, डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग असेल, यावरती क्वेश्चन विचारेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडे महत्वाचं पॉइंट आहे
रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट इथे बघू शकता, वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे स्टोरेज असेल, पेशंट केअर असेल, ड्रग फॉर्म्युलरी असेल, एज्युकेशन ट्रेनिंग असेल, कीपिंग रेकॉर्ड असेल, एखादा क्वेश्चन या पॉइंट वरती बनतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो या टेबल वरती तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट दिसतंय ते म्हणजे फार्मासिस्ट रिक्वायरमेंट, म्हणजे किती हॉस्पिटलच्या बेडला किती फार्मासिस्ट लागतात, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. समजा एखाद्याच्या पेपरमध्ये येईल की 200 बेडचं हॉस्पिटल आहे, तर त्याच्यासाठी किती फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत हे तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. एखाद्या शिफ्टच्या पेपरमध्ये येईल की 500 बेडच्या हॉस्पिटलला किती फार्मासिस्ट रिक्वायर्ड आहेत, 15 लागतात. 50 बेडच्या हॉस्पिटलला किती फार्मासिस्ट लागतात, 3 लागतात. हे तुम्हाला टेबल करावं लागेल. 2 मार्क तुमचे फिक्स असतील. IMP व्हेरी IMP क्वेश्चन. त्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट, ते म्हणजे डिसइन्फेक्टंट. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट मध्ये या 3 डेफिनेशन इम्पॉर्टंट आहेत. यावरती क्वेश्चन बनतो, जे म्हणजे डिसइन्फेक्शन म्हणजे काय, डिसइन्फेक्टंट म्हणजे काय, अँटीसेप्टिक म्हणजे काय. तर एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये यूज केले जातात. डिसइन्फेक्टंट हे स्किन वरती यूज नाहीत केले जातात. डिसइन्फेक्शन म्हणजे प्रोसेस जे बॅक्टेरियाला किल करण्याची असते. तर यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर मित्रांनो डिसइन्फेक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन वरती 100% क्वेश्चन विचारला जाईल. डिसइन्फेक्टंट टाईप, त्याचे स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अल्कोहोलचं स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन ऍज अ डिसइन्फेक्टंट किती असेल, तर हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, अल्डिहाइड वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो IMP पार्ट आहे तो म्हणजे इसेन्शियल ड्रग लिस्ट. तर मित्रांनो इसेन्शियल ड्रग लिस्ट जी आहे WHO ची, ती कधी आली, फर्स्ट पब्लिकेशन कधी झालं, एव्हरी 2 इयरने हे काय होते, इसेन्शियल ड्रग लिस्ट अपडेट होते. लेटेस्ट व्हर्जन आता सध्याचं कोणतं आहे, तर त्याच्यानंतर इसेन्शियल EDLचं फुल फॉर्म तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन म्हणजे इंडियाची जी आहे त्यावरती क्वेश्चन विचार, कोण प्रिपेअर करतं, फर्स्ट पब्लिकेशन कधी होतं, लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे, आणि लेटेस्ट व्हर्जन मध्ये किती ड्रग इन्क्लूड झालेत आणि किती ड्रग डिलीटेड झालेत लास्ट इसेन्शियल लिस्ट ऑफ मेडिसिन मधून. तर असे तुम्हाला क्वेश्चन येईल आणि यावरती मित्रांनो 2 क्वेश्चन तुमचे 100% बनतात. IMP पार्ट आहे हा. त्याच्यानंतर मित्रांनो इथे कोणत्या इयरला इसेन्शियल ड्रग लिस्ट आले या टेबलवरती हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सेकंड, फर्स्ट आणि आता लेटेस्ट 5th इसेन्शियल ड्रग लिस्ट आहे. त्याबरोबर आहे मित्रांनो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, जे की आपलं GMP आहे, हे रेग्युलेट होतं शेड्यूल M मध्ये. तर GMP काय आहे यावरती क्वेश्चन विचारला आणि याला रेग्युलेट करणाऱ्या गव्हर्निंग बॉडीज कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO चा आहे. पण इंडियामध्ये जे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असते ती शेड्यूल M थ्रू रेग्युलेट केली जाते. जर शेड्यूल M बघितला तर त्याचे वेगवेगळे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये शेड्यूल M1 होमिओपॅथिक मेडिसिन, M2 कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग. तर हा पार्ट IMP असणारे 2 मार्क यावरती तुमचे असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड पार्ट आहे कम्युनिटी फार्मसी. कम्युनिटी फार्मसी मध्ये कोणत्या गोष्टी चालतात यावरती ना थोडं थेरॉटिकल क्वेश्चन येतो की विच ऑफ द फॉलोइंग नॉट ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी फार्मसी. एखादा सिनेरिओ दिलं जाईल आणि तिथे तुमच्या नॉलेजच्या बेसिसवर ऍज अ तुम्ही डिग्री डिप्लोमा तुमचा झालाय त्या नॉलेज वरून तुम्ही आन्सर करू शकता. त्याचबरोबर रोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कम्युनिटी फार्मसी यावरती विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे मित्रांनो महत्वाचा पार्ट, व्हेरी IMP पार्ट म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोल. तर मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोल वरती ना 100% तुम्हाला क्वेश्चन येणार. तर कोणत्या पार्ट वरती क्वेश्चन येणार मित्रांनो, इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी कंट्रोल काय इम्पॉर्टंट आहे असा एखादा थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोलचे ऑब्जेक्टिव्ह असतील आणि त्याच्या नंतर मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोलच्या ज्या काही टेक्निक आहेत ह्या मित्रांनो 100% तुमच्या एक्झाम मध्ये 1 किंवा 2 क्वेश्चन यावरती येतात. म्हणजे व्हॉट इज ABC अनालिसिस किंवा ह्याचं फुल फॉर्म विचारेल की क्लासिफिकेशन इन्व्हेंटरी बेस्ड ऑन कन्झम्पशन व्हॅल्यू. तर ABC अनालिसिस मध्ये कशाच्या बेसिसवर ड्रगचं क्लासिफिकेशन होतं, तर ते कन्झम्पशन व्हॅल्यूच्या, ए मध्ये हाय, बी मीडियम, सी लो. त्याच्यानंतर वेड अनालिसिस म्हणजे VED म्हणजे व्हायटल, इसेन्शियल आणि डिझायरेबल मेडिसिनच्या बेसिसवर काय केलं जातं, कॅटेगराइज केलं जातं. तर वेडचं हे विचारेल. त्याच्यानंतर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे विचारू शकतात. व्हॉट इज लीड टाइम, व्हॉट इज बफर टाइम. त्याच्यानंतर रीऑर्डर क्वांटिटी लेवल, टर्नओव्हर इन्व्हेंटरी. म्हणजे ज्या काही टेक्निक आहेत इन्व्हेंटरी कंट्रोलच्या तर त्यावरती 100% क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाणार म्हणजे विचारलं जाणार. हे तुम्हाला फिक्स करावं लागेल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे मित्रांनो स्टोरेज कंडिशन.
जर स्टोरेज कंडिशन, आता रूम टेम्परेचर काय आहे, कूल डोसेज स्टोरेज असेल, कोल्ड आणि फ्रीज, तर हे तुम्हाला विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो कॉन्ट्रा इंडिकेशन तुम्हाला विचारलं जाईल की कोणता ड्रग कोणत्या कंडिशन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर यामध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन ज्यावेळेस करताय तुम्ही, तर इथे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो अँटीबायोटिक्सचं. इथे मी जर एक स्क्रीनशॉट मध्ये कॉन्ट्रा इंडिकेशन दिलेलं असेल ना, तर इथे कॉन्ट्रा इंडिकेशन पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर ऍडवर्स ड्रग रिॲक्शन 100% येतो. त्याच्यानंतर चॉईस ऑफ ड्रग, म्हणजे तर हे जे पॉइंट आहेत ना, कॉन्ट्रा इंडिकेशन, ऍडवर्स ड्रग रिॲक्शन, चॉईस ऑफ ड्रग, अँटीबायोटिक्सचे 100% करा. ते तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपला आरडी फार्मा जे मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनवण्यासाठी जे काही आपल्या माझ्या आरडी फार्माच्या एंडने आमच्या टीम कडून तुम्हाला जेवढी पण हेल्प होईल, तुम्ही आम्हाला क्वेश्चन पाठवत राहा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा की सर असं मला डाऊट आहे, याच्यामध्ये काय करू शकतो सर. तर मॅक्झिमम क्वेश्चन आले त्यावरती मी फिक्स व्हिडिओ बनवणार. जसं की मला आता खूप साऱ्या स्टुडंटनी विचारलं की टेक्निकलचा आयएमपी पार्ट काय आहे, तर या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट 100% जे इम्पॉर्टंट रिपीटेड क्वेश्चन विचारले, ज्यावरती विचारण्याच्या पॉसिबिलिटी असतात, ते आपण कव्हर केलंय. आणि ज्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण मी पॉईंट दाखवले त्याच्या व्यवस्थित आपल्या नोट्स आहेत, त्या तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा. बी फार्म झालेला असेल, एम फार्म झालेला असेल, फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचंय, व्हॉट्सअपला मेसेज करा, तिथे इन्क्वायरी करा. आपली नवीन बॅच स्टार्ट होते. आणि मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनायचंय ना, तर आपल्या आरडी फार्माला नक्की जॉईन करा. इथे सगळ्या अपडेट, सगळ्या इन्फॉर्मेशन लवकरात लवकर प्रोव्हाइड केल्या जातात. आणि मित्रांनो ज्या काही महत्वाच्या नोटिफिकेशनच्या पीडीएफ आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटतात. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्या थ्रू टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. काही डाऊट असेल, काही प्रॉब्लेम असेल, कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. थँक्यू.